आता एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। जितेंद्र आव्हाड हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर येतेय। कालच्या राड्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा होतीये। जितेंद्र आव्हाडांसोबत जयंत पाटलांचीही उपस्थिती असल्याची माहिती सध्या समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर यांच्याकडून। मनोज, मोठी अपडेट जितेंद्र आव्हाड विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। नक्कीच आपण या ठिकाणी बघत काल विधानसभेच्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते तसेच गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मुख्यमंत्री यांनी देखील याची चौकशी व्हावी याचे निर्देश दिलेले आहेत। तसंच आपण बघितलं विधानसभा अध्यक्ष यांनी देखील संपूर्ण घटनेचा अहवाल हा तपासला आणि त्यानंतर कारवाई देखील करण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी रात्री देखील पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांच्या गाडीखाली येऊन चोपले आणि आपण बघितलं 1 तास त्या ठिकाणी आंदोलन देखील विधान भवनाबाहेर सुरू होतं। आणि त्यानंतर आज सकाळी विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येते। आणि आपण जो कालचा राडा झाला त्या संदर्भात चर्चा देखील केल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। आणि त्यानंतर आता काय कारवाई करणार त्या संदर्भात आता निर्णय अध्यक्ष काय घेतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। निश्चित मनोज, मात्र अगदी काही वेळापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधानसभेत हे जाहीर केलं की दुपारी 1:30 वाजता या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो। मात्र त्यापूर्वी आता जितेंद्र आव्हाडांनी जरी भेट घेतली तरी गोपीचंद पडळकर देखील विधानसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर गोपीचंद पडळकर देखील या ठिकाणी आता भेट घेण्याची शक्यता आहे। आणि आपण या ठिकाणी बघितलं तर उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडीचे जे शिष्टमंडळ आहे ते देखील विधानसभा अध्यक्ष तसंच मुख्यमंत्री यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काल देखील निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।